मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे। प्रत्येक परिचारिकेनं, डॉक्टरांनी, कर्मचाऱ्यांनी हा भाव ठेवला पाहिजे की आपण कुणाचं नाव, कीर्ती मिळवण्यासाठी सेवा करत नाही, तर आपल्याला ही संधी मिळाली आहे की आपण रुग्णांमध्ये ईश्वर पाहून त्यांची सेवा करावी। रुग्णसेवा करताना आपल्या मनात नेहमी एक गोष्ट ठेवा, डोक्यावर बर्फाचा खडा आणि तोंडात गुळाचा खडा असावा, म्हणजे आपला स्वभाव अत्यंत शांत, संयमी असावा आणि आपलं बोलणं मधुर असावं। कारण आपण डॉक्टर किंवा परिचारक असलो तरी रुग्णांसाठी आपण एक आशेचा किरण असतो, असे गौरवोद्गार असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल नागपूर शाखेचे अध्यक्ष सौ कांचनताई गडकरी यांनी केले। श्री राधाकृष्ण हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट तसेच असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धमान नगर नागपूर येथे श्री राधाकृष्ण हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट ईस्ट येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त उत्कृष्ट परिचारिका पुरस्कार समारंभ पार पडला। त्यावेळी त्या बोलत होत्या। प्रारंभी विश्वगुरु भारत माता यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन, कायदा व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, विशेष अतिथी म्हणून माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल नागपूर शाखेच्या अध्यक्षा सौ कांचन गडकरी होत्या। कार्यक्रमात नर्सिंग क्षेत्रातील कार्य आणि समर्पणाबद्दल मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट योगदान देणाऱ्या परिचारिकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राधाकृष्ण हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री गोविंद पोद्दार यांनी केले। यावेळी सचिव श्री हरीश अग्रवाल, असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल सीईओ श्री विलास शेंडे, सचिव जगदीश गुप्ता, डॉक्टर लता देशमुख यांची उपस्थिती होती। नमस्कार। थोड़ा प्रतिसाद दिला तो चांगलं होईल। आज के नर्सेस डे तथा मदर्स डे दोनों के कॉम्बिनेशन जो है उसकी वजह से जो एक प्रोग्राम रखा हुआ है, इसके लिए उपस्थित यहाँ पर कांचन गडकरी जी, आप सबको पता है सामाजिक जो भी कार्य रहा उसमें हमेशा अग्रसर रहते हैं और एनजीओज के जो भी हॉस्पिटल्स है वो जो कठिनाइयाँ फेस करते हैं वो अच्छी तरह से जानते हैं, क्योंकि खुद भी एक हॉस्पिटल वो चलाते हैं मातृ सेवा संघ का, और वो सभी कठिनाइयाँ गवर्नमेंट तक के पहुँचा के हमारे लिए हमेशा एक हेल्पिंग हैंड और मार्गदर्शन भी देते हैं। तो ऐसे कांचन जी, वैसे ही यहाँ पर उपस्थित हमारे अपने आशीष जयसवाल जी जो मंत्री हैं और जिनके पास 6 मंत्रालय के चार्जेज है, लेकिन मेरी पहचान उनसे वो एडवोकेट है इसलिए है, आप लोगों को पता नहीं होगा, वो अपने भाषण में बताएंगे कि मेरी केस भी उन्होंने लगाई हुई है वहाँ रामटेक में। और वैसे ही यहाँ पर उपस्थित गोविंद पोद्दार जी, इन्होंने इतना अच्छा बढ़िया हॉस्पिटल बनाया है, चला रहे हैं, और शायद मेरे पीछे लगकर कुछ अपन ने क्या 20 क्या कुछ अल्ट्रासाउंड लगाया है, हाँ निधि से। तो यानी निधि कलेक्ट करने, फंड कलेक्ट करने के लिए पीछे पड़ते हैं और लगाते हैं, करके देते हैं हॉस्पिटल के लिए, खुद के लिए नहीं है। तो जोरदार तालियां बजाएं, उनके नेतृत्व में ये बहुत अच्छे से चल रहा है। वैसे साहब के लिए सब ताली बजाएं। गुप्ता जी, सुनीता वाइस प्रेसिडेंट, और सबसे इम्पोर्टेंट इनकी वजह से ये एनजीओ हमारा जो है, एनजीओ के जो हॉस्पिटल है उसका संगठन जो चला रहे हैं वो डॉक्टर शेंडे, अभी अब उनका मार्गदर्शन भी हमने सुना है। यहाँ पर हम जो भी अवार्डीज है नर्सेस, मैं उनका अभिनंदन करना चाहता हूँ, बधाई देना चाहता हूँ, क्योंकि उन्होंने बहुत अच्छा काम किया। और उनको भी बधाई देना चाहता हूँ कि जिन्होंने अच्छा काम किया, लेकिन कभी कभी ऐसा होता है कि वो अच्छा काम ख्याल में नहीं आता है, तो वो भी अच्छा काम कर रहे हैं। सभी नर्सेस के लिए एक बार जोरदार तालियां बजाएं, उनको
अभी गोविंद पोद्दार जी ने बताया वो बहुत ही सही है। सबसे पहला स्पर्श ह्यूमन बीइंग यानी आदमी यानी कोई भी ह्यूमन बीइंग को होता होगा तो नर्स का होता है और उससे जिंदगी शुरुआत है और आखिरी तक के हम उनके सेवा का लाभ लेते हैं। अब मुझे बताइए कि जो नर्सेस से काम कर रहे हैं, मेरा खुद का अनुभव बताता हूँ। मैं हाउस ऑफिसर था गवर्नमेंट मेडिकल कॉलेज, तो शाम ऑपरेशन के बाद में भी वैसे भी डेली इवनिंग राउंड रहता है। मैं हाउस ऑफिसर होने के नाते वहाँ लेक्चरर और बाकी आते हैं, तब मैं भी रहता हूँ हाउस ऑफिसर होने के नाते और राउंड में। लेकिन एक दिन क्या हुआ, उनको थोड़ी जल्दी थी लेक्चरर और रजिस्ट्रार को। उन्होंने मुझे फ़ोन किया, तब सिर्फ लैंडलाइन ही मिलती थी, तो फ़ोन किया और बताया कि आप आ जाओ राउंड लेंगे। मैं जल्दी हॉस्टल से निकला, लेकिन आने के पहले उनका राउंड ख़त्म हो गया था, उनको थोड़ी जल्दी थी। उन्होंने बताया सब अच्छा है, आप नोट्स डाल। नोट्स डालने के लिए बहुत सारे पेशेंट्स रहते थे, एक आध घंटा तो भी लगता। तो नोट्स डाल रहा था मैं, तो एक सिस्टर आई और उसने बताया कि ये 15 नंबर का जो पेशेंट है, उसका ऑपरेशन हुआ था, वो उसका बिहेवियर ठीक नहीं बोला, वो उसका ऑपरेशन हुआ है, दर्द होते रहेगा, तो उसका एकदम मैंने तुम नॉर्मल बिहेवियर कैसा एक्सपेक्ट कर। बोले नहीं मुझे लग रहा है उसमें कुछ तो भी प्रॉब्लम है, आप देखो। मैं गया, मैंने देखा, क्योंकि मुझे तो तभी राउंड हो गया था सीनियर्स का, तो मैं तो बहुत ही जूनियर था, तो भी गया, रिलक्टेंटली गया, लेकिन उसको पल्स ही नहीं लग रहा, ब्लड प्रेशर मेजर नहीं कर पा रहा। तभी मैंने फोन किए, सब आए, मैंने तब तक ये सलाइन लगाने की कोशिश की, सलाइन लग गया, लेकिन जाता नहीं है, जब शॉक में रहता है पेशेंट, जा नहीं रहा था, वेनिसेक्शन कर रहा था। तभी वो सीनियर्स आए, उन्होंने सब ट्रीटमेंट की और पेशेंट का ऑपरेशन करके वो जहाँ से ब्लीडिंग हो रहा था उसको सील किया, तो शॉक से बाहर आ गए। लेकिन आप सोचिए कि एक डॉक्टर ने किया करके सब बोलेंगे कि उसकी जान डॉक्टर ने बचाई, लेकिन सबसे पहले ख्याल किसका गया? नर्स का। सबसे पहले ख्याल जो जाता है वो नर्स का जाता है, जिसकी वजह से अपने को पता नहीं चलता। ये बिहाइंड द स्क्रीन काम करने वाले, अपनी जान बचाने वाले लोग हैं, जिन्होंने कोविड में भी बहुत अच्छा काम किया। जोरदार तालियां बजा के उन सबको मैं सैल्यूट करता हूँ। अभी बताया था कि काफ़ी कम्युनिकेशन के बारे में बताया जाए, मैं कम्युनिकेशन के बारे में ज़्यादा बोलूँगा नहीं, लेकिन उन्होंने बताया और एकदम सही है कि सबसे पहले कम्युनिकेशन बोलने से अपने को याद आता है संवाद, कैसी बात करना, कैसी अपनी बात रखना। लेकिन संवाद में सबसे, कम्युनिकेशन में सबसे पहले रहता है कैसी बात सुनना। क्योंकि मैं देखता हूँ पेशेंट के पास जाने के बाद काफ़ी लोगों का ऐसा होता है, डॉक्टर्स का भी होता है, किसी का और किसी का भी रहता होगा कि फोन पे बात चालू रहती है, हाँ कैसे आप, वो फोन पे बात करता है। अब वो पेशेंट को लग रहा है कि पूछ तो रहा है, लेकिन मैं बताओ कि नहीं बताओ, अरे बताइए ना, जल्दी बताइए। ऐसा बोलने से कम्युनिकेशन सुनना नहीं बोलते, पूरे ध्यान से जब सुनते हैं तो उसको सुनना है। लेकिन मैं बताता हूँ सभी मेडिकल प्रोफेशन में आज एक अच्छी बात है भारतवर्ष में, जो अपने को ख्याल में नहीं आती, हमारे सीनियर्स की वजह से सिखाया नहीं देता, किताब में नहीं रहता। मैंने सुना कोविड के वक्त भारत में, इटली में डॉक्टर्स लोगों ने स्ट्राइक किया। क्या वजह थी? कि हम कोविड के पेशेंट्स को नहीं देखे, हमारे लिए जिंदगी का खतरा है, हम नहीं देखे, स्ट्राइक किया। अब ये बात यहाँ के नर्सेस को मन में नहीं है, यहाँ के डॉक्टर्स लोग तो उनके मन में भी नहीं है। ये क्यों हुआ? क्योंकि हमारे सीनियर से लेके ये जो स्किल ट्रांसफर होते ना था, साथ में रह के हमने सब ने देखा कि पेशेंट इज सुप्रीम। तो ये कभी ख्याल ही नहीं आया कि कोविड के पेशेंट को हम ट्रीटमेंट ना करें और हम स्ट्राइक करें। ये जो है, ये हमारी संस्कृति है, ये किताब में नहीं रहती, ये हम जब साथ में काम करते हैं सभी तो अपने आप आती है। और इसलिए मैं उन सबको, यानी सबको फिर से एक बार बधाई देता हूँ,
उनको अवार्ड मिल रहा है नर्सेस गुडवर्क करके। और सभी नर्सेस को फिर से एक बार बधाई देते हुए मेरे शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित आमच्या रामटेकच्या आमची बहीण कांचनताई गडकरी, पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, डॉक्टर महात्मेच्या सोबत आलेले त्यांचे सौभाग्यवती, सोबत व्यासपीठावर उपस्थित गोविंदजी पोतदार, जगदीशजी गुप्ता, शुक्लाजी, उमाकांतजी, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, या कार्यक्रमात मला उपस्थित राहून खूपच मनापासून आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे, वाटत आहे। एक तर कंचनताई तुमची लीडर आहे, त्याच्यामुळे एकदम सक्षम लीडरशिप आहे, आणि दुसरं की हेल्थ सेक्टरमध्ये माझी खूप आवड आहे, काम करायची इच्छा राहते। आज इथं आल्यानंतर मला कोविडचा सर्व आठवणी जागृत झाल्या। कोविडमध्ये म्हणजे मी कधी त्याची प्रसिद्धी केली नाही, परंतु मला आज आठवलं की ज्या पद्धतीने मी रस्त्यावर होतो, घरी मुलालाही सोबत घेत होतो, आई म्हातारी होती तिलाही तिच्याकडे जात नव्हतो, आणि तेव्हा इतके पेशंट ऑक्सिजन सिलेंडर सर्व पेशंटला जेवण दिले, सर्व रस्त्यावर उभं राहणे, लेबर जात होते, मायग्रेटच्या सर्व घटना आठवल्या। आणि हे आठवलं की आपण सर्व खूप म्हणजे एका दृष्टीने हा संकट आपण पाहिलेला आहे, हाताळलेला आहे। पूर्वी लोक सांगायचे की 100-150 वर्षापूर्वी महामारी यायची असं होत होतं, तसं आपण आता ते नाही पाहिलं। आपण पाहिलं की रोज एक आकडा येत होता की किती लोकांचा नागपूरचा मृत्यू झाला, किती महाराष्ट्रात मृत्यू झाला, आणि त्या कालखंडात एक खूप मोठं काम करण्याचं आव्हान सर्वांसमोर होतं, आणि त्यात हॉस्पिटल डॉक्टर्स नर्सेस यांनी जे काम केलं त्याची कुठल्याही शब्दात त्यांचे आभार मानून त्यांच्या ऋणातून समानमुक्त होऊ शकत नाही। आणि आज हे होत असताना मला या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात काही लोकांना वाटतं की मी आरोग्यमंत्री, पण आरोग्यमंत्री नाही, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आहे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहे, आणि माझ्याकडे विधी व न्याय आहे, आणि माझे कॅबिनेट देवेंद्रजी फडणवीस आहे। परंतु चॅरिटेबल हॉस्पिटल जेवढे आपले जे धर्मार्थ हॉस्पिटल आहे, रुग्णालय, ते सर्व लँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीमध्ये येतात। आणि एक विधानसभेमध्ये जो सेक्शन 41A आहे त्याला अमेंड करण्याची संधी मला मिळाली, आणि मागच्या अधिवेशनामध्ये तो बिल मी विधानसभेत पास केला, आणि महाराष्ट्राच्या सर्व धर्मदाय रुग्णालय जे आहेत त्यांचे ती व्याप्ती कशी वाढेल त्या दृष्टीने प्रयत्न झाला। समाजामध्ये काही गोष्टी चुकीचे नरेटिव्ह पसरवल्या जातात, आणि एकदा वस्तुस्थिती वेगळी असते आणि समाजामध्ये निर्माण झालेला भ्रम वेगळा असतो। आपण नेहमी पाहतो पिक्चरमध्ये किंवा कुठेही राजकीय नेत्यांच्या संदर्भामध्ये, आमदारांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं जातं। एखादा आमदार चुकीचा वागला म्हणजे पूर्ण आमदारांची प्रतिष्ठा खराब होते, एखादा नेता चुकीचा वागला म्हणजे सर्व लोकांची प्रतिमा खराब होते। परंतु आपल्याला एक गोष्ट कधी विसरता येणार नाही की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात। एका बाजूला लोकप्रतिनिधीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे भ्रम निर्माण होत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या भागामध्ये नितीन गडकरी साहेबांसारखा एक नेतृत्व आहे की ज्यांनी करायचं आम्हाला प्रेरणा दिली। आम्ही काम करत होतो सर्व, आम्ही प्रेरणा, आमचा सोर्स इन्स्पिरेशन कोण आहे? आमच्या ऐकून आमच्या सोर्स इन्स्पिरेशन गडकरी साहेब। कारण गरीब माणसाला मदत करणे, त्यांना सेवा करणे, बघा नेते आम्ही खूप पाहिलं, परंतु उदार मनाने लोकांना वाटणारा एक तर तुम्ही पण या हॉस्पिटल आमच्या रामटेकच्या सीताराम तो आम्ही हॉस्पिटलमध्ये एकदा घेऊन गेलो, साहेबांनी मदत केली, आणि मदत केल्यानंतर कधी त्याची प्रसिद्धी आणि प्रोपगंडा करत नाही, शिकवून सुद्धा त्यांनी आपल्याला दिली। आणि असं असताना एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादी चुकीची घटना घडली, काही लोकांनी एक्सपेक्ट केलं तर त्याच्यापुढे पूर्ण सिस्टम खराब होतं, सिस्टम बदलवलं। त्यामुळे आपले चांगले काम हे देखील समाजासमोर जाणं आणि ते लोकांना कळणं खूप आवश्यक असते। जीवनाच्या प्रत्येक
घटनेमध्ये संघर्ष असतो, प्रत्येक परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नसतं, संघर्ष करायचा. आणि तेव्हापासून त्या संघर्षाची सुरुवात झाली, त्याच्यामुळे आज प्रश्न आमदार नाहीतर रामटेकपासून आजच्या आमदार होईल ते कधी कोणी निगेटिव्ह घटना विचार करू शकत नव्हती. पण आजच्या जे वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये फक्त जेव्हा आपण लोकांसाठी काम करतो, लोकांच्या प्रश्नासाठी झटतो, तेव्हा लोक सर्व विसरतात, जात पात धर्म पंथ विसरतात, पार्टी विसरतात आणि जो लोकप्रतिनिधी आपल्यासाठी काम करू शकतो त्याला ते निवडून पाठवतात. याचं उदाहरण मला मिळालं. मी अपक्ष निवडून आलो आणि एवढ्या सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा 2024च्या निवडणुकीमध्ये लाट होती तेव्हा सर्व उमेदवार पडले, फक्त गडकरी साहेब निवडून झाले. ते त्यांच्या कामामुळे लोकांच्या मनात आणि जिंकले म्हणून ते. त्यामुळे आपण जे आप जो चैरिटेबल हॉस्पिटल का काम कर रहे हैं और जो अच्छा काम कर रहे हैं, मैं तो सोचता हूँ कि आपकी इतनी ऊर्जा कहाँ से आती है? जब हम आपकी ओर होंगे तो इतनी ऊर्जा आपको देख के तो और चीज निर्माण होती कि हमने भी आपकी उम्र तक और काम करते थे. कभी कभी ऐसा लगता है कि इसे छोड़ देना चाहिए. जो जिस परिस्थिति है, जिस तरह का वातावरण है, उसे कभी कभी ऐसा लगता है छोड़ देना चाहिए. कितने बार आपने चुनाव करना, कितने दिन लोगों का काम करना, लेकिन आपको देख के निर्माण होती है कि आखिरी सांस तक काम करना, ये प्रेरणा आपने मिली. तो सारे नर्सों को मैं बहुत सारी शुभकामना देता हूँ. आपका काम बहुत, सर्टिफिकेट की किसी को जरूरत है, इस हॉस्पिटल को भी किसी सर्टिफिकेट, आप सर्टिफिकेट की थोड़ी काम करते, हम काम करके आपका समाधान किया और आपने जो काम किया है वो सबके मन में. और मैं उम्मीद करता हूँ कि इस तरह का काम हमेशा चलता रहे. जो भी चैरिटेबल हॉस्पिटल के लिए बेस्ट करता है ना, वो करने के लिए मैं आपकी वकीली करूंगा, संघर्ष करूंगा और कोई ऐसा संघर्ष करने की जरूरत नहीं. सरकार भी क्या चाहती है, सरकार के लिए भी पॉसिबल नहीं इतना सब कुछ. आज एक नया हॉस्पिटल बना, फिर उनका फिर आपका 7वां वेतन आया, 8वां वेतन आया, त्या सर्व सुलभ. सरकार ने भी सारी चीजें धीरे धीरे आउटसोर्स करके प्राइवेटाइज करना चाहिए. ये भी बहुत जरूरी है, क्योंकि जो अच्छा हॉस्पिटल अच्छा काम करते हैं उनको भी देना चाहिए, क्योंकि सरकार का फायदा हो रहा है. सरकार को आपको क्या देना है, कितना सेवा देना लोगों को. और मुझे विश्वास है कि इस तरह के जो हॉस्पिटल आपके जो भी सब कल्पना मेरे दिमाग में ही ऐसा थोड़ी है. हम तो हजार चीजें, हजार डिपार्टमेंट में काम करते हैं, सभी डिपार्टमेंट में काम करते हैं, कितना व्यस्त रहता है. आज छोटी छोटी आइडिया जो आपकी तरफ से जो आप हमें बता सकते हैं, जो सुझाव दे सकते हैं. तो अगर आपने मुझे कोई भी सुझाव दिया तो सुझाव के लिए हम लोग निश्चित तौर पर काम करेंगे और जो भी बेस्ट कर सकते हैं वो करने की दृष्टि से प्रयास करेंगे. हम अपेक्षा करते हैं पूरे सरकार की चैरिटेबल हॉस्पिटल की अपेक्षा है और बहुत ज्यादा अपेक्षा है, मैं जानता हूँ, मुझे पता है. लेकिन जब हम आपसे अपेक्षा करते हैं तो उसके लिए जिस तरह से जो फैसिलिटी उनको देना चाहिए वो भी हमें देना चाहिए. एक आध बार किसी को जमीन दे दी, एक आध बार थोड़ी सी टैक्स में रिलैक्सेशन दे दी, एक आध बार फॉर्म में रिलैक्सेशन दे दिए. अभी तो आपकी व्याप्ति बहुत बढ़ गई है, लेकिन जो देने और लेने का काम परमानेंट चल रहा है, तो देना और लेना दोनों चीजें पैरेलल साइमल्टेनियसली चलना चाहिए. और जो 10% और 10% का जो रूल बना है, जो आपने मुझे डिमांड की थी, वो मैंने नहीं बनाया, सरकार ने नहीं बनाया, कोर्ट ने बनाया. कोर्ट उसमें जो 1,60,000 और 3,80,000 की जो 360 की जो लिमिट है, वो उसमें भी मैंने थोड़ा सा गवर्नर को रिकमेंड कर रहा हूँ कि प्रोसीडिंग है कि उसमें जो गरीबातला गरीब है त्याला लाभ द्या. नहीं तो आज 1,60,000 उसको दुर्बल निर्धन बता दिए और 1,60,360 तक को गरीब बता दिए. तो उसमें तो आधा महाराष्ट्र जाएगा 90%. तो वो एकदम जेन्युइन प्रश्न था. मैं उसमें जरूर कोशिश करूँगा कि आपका जो कोटा है वो गरीब, उसमें प्रायोरिटी गरीब आदमी को मिलना चाहिए और वो सब लोग चाहेंगे. बस समय ज़्यादा हुआ इसके लिए माफ़ी चाहता हूँ, लेकिन आप सब लोगों ने मुझे यहाँ बुलाया, इस कार्यक्रम में उपस्थित रहने का सौभाग्य मुझे प्राप्त कर दिया. मेरे को बहुत सेटिस्फेक्शन आपके प्रोग्राम में आके और बहुत दिल से मैं खुश हूँ. और आमच्या कांचनताईंच्या सोबत एका कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं, हे माझ्यासाठी देखील अतिशय आनंदाचे समाधानाचे बाबा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ आणि ते जमलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींना, आज आपण आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसानिमित्त आणि मातृदिनानिमित्त पुन्हा एकत्र जमलो आहोत. आणि आज आपल्याला आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्याच वेळेस आशिषजी आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे.
मी आशिषही बोलू शकते, कारण की आम्ही दोघंही एका गावातले आहोत, एका शाळेतले आहोत. आणि जसं गोबराच्या बहिणींनी सांगितलं की नितीनजींचं जे काम आहे त्याचं इन्स्पिरेशन घेऊन आशिषजी काम करतात आहे. ते मी हक्काने म्हणेन क्यों नहीं करेंगे, क्योंकि आशीष वैसे तो उनका साला बनता है, मेरा छोटा भाई है. बघायचं आज ज्या परिचारिकांना आपण अवॉर्ड दिलाय त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. पण ज्यांना अवॉर्ड मिळाला नाही, कारण तर परिचारिकेचं काय काम असतं, तर नर्सनी प्रत्येक क्षणी आपल्या डोक्यावर बर्फाचा खडा आणि तोंडात गुळाचा खडा ठेवला पाहिजे. म्हणजे अतिशय शांतपणाने पेशंटशी डॉक्टरांशी बोललं पाहिजे. आपल्याला शेंडे सरांनी आणखी महात्मे सरांनी सांगितले की कसं रिलेशन असलं पाहिजे. याचं एक छोटंसं उदाहरण तुमच्याशी मी शेअर करते. ज्यावेळेला 2001 मध्ये आम्ही पूर्ण गडकरी कुटुंबीय एका अपघातामध्ये सापडलो आणि आम्ही सर्व कुटुंबीय 5 जण ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. 21 दिवस आमचं राहणं हॉस्पिटलमध्ये होतं. आणि ज्या वेळेला आम्हाला सुट्टी झाली, मला अजूनही भरून येते की ज्या वेळेला आम्हाला सुट्टी झाली त्यावेळेला तिथल्या नर्सेस आणि त्यांचे क्लास 4 बॉईज त्यांनी एवढं प्रेम दिलं होतं, एवढी शुश्रूषा केली होती की जेव्हा आम्ही तिथून सुट्टी घेऊन घरी आलो तर आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात तर पाणी होतच, पण माननीय नितीनजी देखील ढसाढसा काढले की किती सेवा या मुलांनी माझी केलेली आहे. आणि त्या सेवेमुळे आज पुन्हा ते चांगल्या रीतीने समाजामध्ये उभे राहिले. तर ही नर्सेसची, ही परिचारिकेची एक मनुष्य सेवा म्हणजेच ही ईश्वर सेवा असते. मला असं वाटतं की प्रत्येक परिचारिकेने, प्रत्येक नर्सनी, मी कशासाठी नर्स झालेली आहे तर मला सेवा करायची आहे, मला या पेशंटची याच्यामध्ये ईश्वर बघून मला याची सेवा करायची आहे. एखादा पेशंट जेव्हा दवाखान्यात येतो की नाही त्याला डॉक्टर त्याला नंतर भेटतो, सगळ्यात पहिले भेटते ते रिसेप्शनिस्ट, मग भेटते ती नर्स. तर त्यावेळेला तो पेशंट इतका थकलेला असतो मानसिकरित्या, शारीरिकरित्या, कारण त्याला वाटतं की मला आता काय होणार आहे, माझ्या आयुष्याचं काय होणार आहे, मला मी ट्रीटमेंट मिळेल की नाही, मी बरा होईल की नाही एखादी. तर त्यावेळेला पहिला जेव्हा शब्द नर्सचा पडतो कानावरती प्रेमाचा, कि नहीं जी ऐसा मत करो, आप ठीक हो जाएंगे, ये दवाखाना बहुत अच्छा है, यहाँ के डॉक्टर्स बहुत अच्छे हैं, आप अच्छे ठीक हो जाएंगे. एकदम त्या पेशंटच्या मनाला दिलासा मिळतो की नाही मी बरा होणार आहे. म्हणजेच काय, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग त्याच्या मनामध्ये तयार होतं. कोणामुळे तयार होतं तर त्या नर्सच्या एका वाक्यामुळे तयार होतं. वो नर्स जो रहती है वो एक जो शब्द बोलती नहीं, आप ठीक हो जाएंगे, ये दवाखाना अच्छा है, ये डॉक्टर बहुत अच्छे हैं, आपका पूरा प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा, आप बहुत अच्छे हो जाएंगे. तर हे एक परिचारिका, एक नर्स, डॉक्टर आणखी पेशंट याच्यातलं एक पूल बांधणारी एक परिचारिका, एक असं व्यक्ती म्हणून ती दोघांमध्ये एक पूल बांधते, एक ब्रिज बांधते. आणि आपल्या सुसंवादाने, आपल्या गोड संवादाने, आपल्या गोड भाषेने त्या पेशंट मध्ये असणारा निगेटिव्हिटी आहे की नाही, मी बरा होईल की नाही, मला कसं होईल, मी जिवंत राहील की नाही, मी जगेल की नाही. तर हा जो त्याच्या मनातला निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी दूर करणारी कोण असतं तर ती एक नर्स असते, एक परिचारिका असते. मला असं वाटतं की आज ज्या सगळ्या परिचारिकांना नर्सला अवॉर्ड मिळालाय त्यांनी आपल्या डोळ्यासमोर एक ध्येय ठेवलं पाहिजे की नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये चांगला शब्द बोलीन, माझ्या नेहमी तोंडात गुळाचं. मला माहिती आहे की ती नर्स सकाळपासून दुपारपर्यंत आपल्या पूर्ण ड्युटी अवर्स मध्ये थकून गेलेली असते, कारण की तिला तेच ते करावं लागतं, सगळ्या पेशंटला थांबायचं. तरी पण मी नर्स कशासाठी झाली आहे, माझं काय काम आहे आणि मी कोणासाठी जगते आहे, हा जर विचार तिने आपल्या मनामध्ये सतत केला तर मला असं वाटतं की ते येणारा पेशंटचं अर्ध दुःख तिथेच नाहीसं होतं. आणि तो जेव्हा पॉझिटिव्हली विचार करतो, सकारात्मक विचार करतो, तेव्हा सायकोलॉजी सांगते की जेव्हा सकारात्मक विचार पेशंट करतो त्यावेळेला त्याचा पॉझिटिव्हिटी असेल त्यावेळेला तो तसाच लवकर तो बरा होत जातो. आणि त्या व्यक्तीला, त्या पेशंटला बरा करण्याचं अर्धश्रेय त्या नर्सला देखील मिळत असतं. म्हणून मी सगळ्या परिचारिकांना मनापासून सांगू इच्छिते की त्या पेशंट मध्ये ईश्वर शोधा आणि त्या पेशंटची सेवा म्हणजेच आपण ईश्वराची सेवा करतोय हा भाव मनामध्ये आणा
आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये या भावाने तुम्ही काम करा आणि शेवटी आपल्या जॉब सॅटिस्फॅक्शन, जे कामाचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतो आहे की नाही, माझं जे आयुष्यात माझं जे जॉब स्वीकारलंय, जे काम स्वीकारलंय ते मी प्रामाणिकपणे, अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून करते आहे, असा जर भाव प्रत्येक नर्सनी ठेवला तर मला असं वाटतं प्रत्येक आपलं हॉस्पिटल, प्रत्येक आपल्या नागपुरातला दवाखाना चांगला होईल की नाही. या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट चांगली मिळते, इथल्या नर्सेस चांगले आहेत, गोड बोलतात, छान सांगतात, पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये विचार आहेत, आपल्याला चांगला ट्रीटमेंट तिथे मिळेल. आणि हे काम मला असं वाटतं सगळ्या प्रत्येक नर्सने आपल्या मनामध्ये हा भाव ठेवावा आणि ईश्वराची सेवा, समाजाची सेवा करावी, एवढंच तुम्हाला सांगते आणि शब्दांना विराम देते. धन्यवाद.